तुमच्या प्राणांना कधीही गरज भासली, सुप्रीम फार्मा आहे तुमच्या बरोबर, तेही वर्षभर 365 दिवस। तुमचे पाळीव प्राणी असो किंवा शेतातील मालमत्ता, आम्ही सोपवतो विश्वासासह दर्जेदार औषधी। औषधांचा परिणाम टिकवण्यासाठी आणि तुमच्या सुविधेसाठी आमच्याकडे आहे एसी, थंड आणि आरामदायी वातावरण। मिडनाईट असो किंवा कुठलाही वेळ, इमर्जन्सी सेवेसाठी आम्ही तत्पर। एक कॉल करा आणि मदत लगेच। सुप्रीम फार्मा वेट, दिवस रात्र तुमच्या प्राणांची काळजी घेणारे। येथे तुम्हाला मिळणार आहे सगळ्या औषधी एकदम स्वस्त दरात, ते 30 ते 40% डिस्काउंट वर। तर शेतकरी मित्रांनो, यायचं कुठे आहे? सुप्रीम फार्मा, ताराबाद रोड, राहुरी फॅक्टरी। आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी। गुणवत्ता जिद्द असली की यश निश्चित मिळतं। आई वडिलांचे कष्ट लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी शैक्षणिक क्षेत्रात प्रगती करावी। पालकांनी विद्यार्थ्यांची बौद्धिक गुणवत्ता लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना बळ द्या, असं प्रतिपादन साई आदर्श मल्टीस्टेटचे चेअरमन शिवाजीराव कपाळे यांनी केलंय। साई आदर्श मल्टीस्टेटच्या वतीनं राहुरी तालुक्यातील 10वी व 12वीच्या विविध गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोमवारी सकाळी पार पडला। प्रसंगी ते बोलत होते। यावेळी व्यासपीठावर मंत्रालयातील सेवानिवृत्त अधिकारी दत्ता कडू, छत्रपती शिवाजी हायस्कूलचे प्राचार्य उत्तमराव खुळे, राहुरी नगरपालिकेचे माजी नगरसेवक बाळासाहेब जाधव, मुंबई SBIचे व्यवस्थापक अमित वाघपांजे, मेजर राजेंद्र कडू उपस्थित होते। प्रसंगी मुंबई महानगरपालिकेच्या असिस्टंट एक्झिक्युटिव्ह पदी निवड झालेल्या देवळाली प्रवरातील स्वप्नील गाडेकर यांचा सन्मान करण्यात आला। या प्रसंगी साई आदर्श पतसंस्थेच्या चेअरमन संगीता कपाळे, शांती चौक मित्रमंडळाचे अध्यक्ष दीपक त्रिभुवन, माजी नगरसेवक प्रदीप गरड, पारस नहार, रंगनाथ घाडगे, धीरज कपाळे, संस्थेचे व्यवस्थापक सचिन खडके, धनंजय विटनोर, शिवाजी मोरे, अनिल येवले, महेश बनकर, किरण कोळसे, संजय चौधरी, आप्पासाहेब कोबर्णे आदींसह विद्यार्थी पालक वर्ग उपस्थित होते। सूत्रसंचालन गणेश विघे यांनी केलं, तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी साई आदर्श मल्टीस्टेटचे अधिकारी व कर्मचारी प्रयत्नशील होते। साई आदर्श मल्टीस्टेटच्या वतीने आज या ठिकाणी आमचे मित्र शिवाप्पा कपाळे यांच्या सौजन्याने या ठिकाणी या 10वी आणि 12वीच्या परीक्षेमध्ये या परिसरातील जे विद्यालय आहेत त्या ठिकाणी पहिला, दुसरा आणि तिसरा क्रमांक मिळवलेल्या मुला-मुलींचा या ठिकाणी सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। या कार्यक्रमामध्ये बऱ्याचशा मुलांना जे मार्क्स मिळालेले आहेत ते पाहता ग्रामीण भागातही बऱ्यापैकी आता गुणवत्ता दिसून येऊ राहिली आहे आणि अशा या गुणवत्ताधारक मुलांचं कौतुक आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे तो अत्यंत स्तुत्य असा उपक्रम आहे आणि या कार्यक्रमातून मुलांना काहीतरी प्रेरणा मिळेल आणि त्यातून त्यांचं ते भविष्य घडवतील असं या कार्यक्रमातील प्रत्येक अतिथीने या ठिकाणी मनोगत व्यक्त केलेलं आहे आणि या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना त्यांनी जे यश दिलेलं आहे त्याबद्दल त्यांचं कौतुक करून त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो। मला खूप आनंद झाला आणि मी सगळ्यांच्या वतीने त्यांचे धन्यवाद व्यक्त करते। चांगले मार्क मिळाले, कसा अभ्यास केला? फक्त म्हणजे रिव्हिजन करत राहिले आणि वेळेत अभ्यास करत राहिले, जे येईल ते करत राहिले, जे नाही आलं ते पण परत करत राहिले, त्याच्यामुळे झाला अभ्यास। तालुक्यात तुझा प्रथम क्रमांक आलेला आहे, कसं वाटतंय तुला? खूप छान वाटतंय, एकदम आनंद झाला। तुझ्या यशामध्ये कोणाकोणाचा हात आहे? कोणी तुला सहकार्य? माझे आई वडील, परत माझे सर आणि शिक्षक लोक सगळे। भविष्यात तुला काय व्हायची इच्छा आहे? मला UPSC MPSC ट्राय करायची आहे, त्याच्या आधी JEE द्यायची आहे सध्या। आता जे विद्यार्थी 10वी 12वीला बसतील त्यांना काय सांगशील तू, कशा प्रकारे अभ्यास करावा? फक्त अभ्यास करायचा आणि म्हणजे रिव्हिजन करत राहायची, तीनदा बरोबर होऊन जातो अभ्यास। आज या ठिकाणी साई आदर्श मल्टीस्टेट तर्फे शिवाप्पा कपाळे साहेब यांच्या सन्मानाने आज गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार झालेला आहे। तसं पाहत आता हा जो सत्कार आहे विद्यार्थ्यांसोबतच त्यांना जे पाठबळ देणाऱ्या त्यांच्या आईवडिलांचा तसेच शिक्षकांचा आहे। तसेच आपण जर बघितलं तर ग्रामीण भागातले जे विद्यार्थी आहेत जवळपास आपण जर बघितलं तर 98% घेऊन आपल्या या ग्रामीण भागातून तालुका स्तरावर पहिल्या 3 मुली या ठिकाणी आलेल्या आहेत, त्यांचे पण मी त्या ठिकाणी अभिनंदन करतो। आणि स्पर्धा परीक्षा क्षेत्रातून सुद्धा या ग्रामीण भागातून बरेचसे विद्यार्थी आज वेगवेगळ्या स्तरावर क्लास 1, क्लास 2, क्लास 3 या पदावर आज विराजमान आहे। तर मी एक सांगू इच्छितो की शालेय शिक्षणाबरोबरच जे स्पर्धा परीक्षा क्षेत्र आहे हे सुद्धा आपल्याला जे आहे पुढे नेणार आहे। तर मुलांनी या क्षेत्रात सुद्धा यावून जी समाजाची सेवा कशा प्रकारे करता येईल असं मी त्यांना सांगू इच्छितो की पुढे जाऊन ज्या संधी निर्माण होणार आहे, तुम्ही तहसीलदार असेल किंवा कलेक्टर असेल किंवा नायब तहसीलदार, उपजिल्हाधिकारी या पदांवर सुद्धा तुम्ही भविष्यात जाऊ शकतात। आणि जो सत्कार समारंभ आयोजित केला मी कपाळप्पा साहेबांचं
मी आभार मानतो. धन्यवाद. 10वी व 12वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा साई आदर्श मल्टीस्टेटच्या वतीनं आज आपण या ठिकाणी सन्मान आयोजित केला होता. सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन करतो. सर्वांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो आपल्या सर्वांच्या वतीनं. आणि चांगलं यश त्यांनी संपादन केलेलं आहे. पुढील काळातही त्यांनी चांगलं यश संपादन करावं. चांगल्या पोस्टवर अधिकारी पद असतील किंवा कोणाला इंजिनिअरला जायचं असेल, कोणाला मेडिकलला जायचं असेल, त्यांना त्या त्या क्षेत्रामध्ये आपल्या आवडीनुसार चांगलं यश मिळावं ही साईचरणी प्रार्थना करतो. दरवर्षी साई आदर्श परिवाराच्या वतीनं आपण गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करतो. त्याचप्रमाणे खेळाडूंचा असेल किंवा गोरगरीब विद्यार्थ्यांचा त्या ठिकाणी शाळेमध्ये वह्या पुस्तकं त्या ठिकाणी आपण देत असतो. त्याचप्रमाणे अनेक शाळांना आपण मदत केली. धार्मिक कार्यातही साई आदर्श परिवार त्या ठिकाणी मदत करीत असते. आपण इथल्या हायस्कूलला एक संगणकही त्या ठिकाणी भेट दिला होता. खेळाडूचं साहित्य त्या ठिकाणी अनेक वेळेस त्या ठिकाणी खेळाडूंना दिलेलं आहे. तर साई आदर्श परिवार कायम विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभं राहील हेच या निमित्ताने सांगतो आणि पुन्हा एकदा सर्वांचं अभिनंदन करतो आणि थांबतो. नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा.